त्यानंतर आपण पाहू शकता की ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच शमील दादा जाधव या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत आम्ही करतोय आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच बाला माने आणि त्यांच्यासोबत फिरोज सर हे दोन ऑफिशियल पंच। मॅच स्टार्ट होतोय छत्रपती ट्रॉफीचा पहिलाच बॉल, लेट्स प्ले। पहिल्याच बॉल वरती नितीन जाधवचा तडाखा, जबरदस्त इनसाइड आउटच्या माध्यमातून शॉट सिलेक्शन केलं होतं। काय जबरदस्त उद्घाटन पाहायला मिळालं आपल्याला या सामन्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने, कारण चेंडूची लाईन जर बघितली ऑफस्टंपवरती होती आणि त्या ऑफस्टंपच्या लाईनवरती जबरदस्त हा शॉट सिलेक्शन इनसाइड आउटच्या माध्यमातून आपल्याला 2 धावेने या स्पर्धेचं उद्घाटन करताना पाहतोय, संघाचं उद्घाटन करताना पाहतोय जानमन नेवालीपाडा या संघाच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न नितीन जाधवच्या माध्यमातून नेवालीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहू शकता मात्रेपाडा। जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळतंय। कारण या छत्रपती ट्रॉफीचा जर विचार केला तर छत्रपती ट्रॉफीमध्ये आतापर्यंत ज्या ज्या सीझन ठरल्या गेल्या त्या सीझनमध्ये खूप रोमांचजनक स्पर्धा पाहायला मिळाली। हा चेंडू आताचा लेंथ पाहिली जाईल आणि पंचांकडनं इशारा येतो इट इज अ वाईट। वाईटच्या माध्यमातून धापलकावरती धावसंख्या बदलताना पाहतो 3 या आकड्यावरती पोहोचतोय संघ नेवालीपाडा विपक्ष मात्रेपाडा। हंसिका 11 नेवालीपाडा या नावाने आज संघ खेळताना पाहू शकता आपण। पुन्हा एकदा राजेश मात्रे तयार आहे गोलंदाजी मार्गवरती। पॉवर प्लेचं पहिले षटक, आज जबरदस्त स्ट्रोक, व्हॉट अ हिट, पहिला धमाका नितीन जाधवच्या बॅट मधून हा षटकार। असाल तर आपण व्यासपीठावरती या, आपलं स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत। जबरदस्त स्ट्रोक होता, षटकार, नितीन जाधव नेहमीच ओळखला जातोय अशा फटक्याने प्रहार करतो तो, नेहमी सुरुवात करत असतोय आणि दमदार सुरुवात ही नेवालीपाडा संघाची ओळख आहे आणि ती सिद्ध करताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये। जबरदस्त फटका होता, तंतोतंत फटका पाहायला, हाही फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय मात्र अल्पेशकडनं चुकी झाली आहे। शेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, ह्या चुका मात्र महागड्या ठरू शकतात। शेल ड्रॉप होत झाली आहे। नितीन जाधव एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि नितीन जाधवला मात्र जीवदान प्राप्त होताना पाहतोय। पॉवर प्लेचं पहिली षटक सुरू आहे। व्यासपीठावरती पाहू शकाल त्रिमूर्ती अमित दादा चिगंगर, निलेश मात्रे आणि आमचे अविनाश दादा सालवी नेहमीच या स्पर्धेला सहकार्य करत असतात आणि आजही त्यांची उपस्थिती, मोलाची उपस्थिती आणि त्यांचे आपण पाहू शकाल नेहमीच पाठीवरती थाप असणारे आमचे बालाराम दादा मात्रे, त्याच्यानंतर जनार्दन दादा डोंगरे, हे सर्व मान्यवर आमचे इथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्यानंतर आपण कैलास दादा मात्रेपाड्याचे, त्यांची सुद्धा उपस्थिती। दादा या, आपलं स्वागत आहे छत्रपती ट्रॉफीमध्ये। राजेश मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार आहे। राजेश, 6 चेंडू, एक जखमी शेर आहे आणि जेल ड्रॉप झाल्यानंतर अतिशय चांगला फटका, मात्र घुटण्यात टेकून हा चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलाय। 4 धावांसाठी चौकार, गुड शॉट।
षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावसंख्या आपल्याला 15 या आकड्यावरती पोहोचताना पाहतोय. नेवालीपाडा संघ अतिशय चांगली ताबडतोब फलंदाजीचं उदाहरण पेश केला. नितीन मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर अतिशय किफायती फलंदाज ठरताना पाहतोय. आणि जी झेल ड्रॉप केली आहे ना, आता म्हात्रेपाडा संघाला थोडीशी महागडी ठरेल का, मात्र त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल मलंगड एक्सप्रेस योगेश म्हात्रे उर्फ बुग्या आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सध्या पाहतोय आपण म्हात्रेपाडा या टीमकडनं. पहिलाच बॉल यू मिस, आय डेफिनेटली इट. मोठा झटका लागला मैदानाच्या आतमध्ये, दर्शवताना पाहतोय डीप झालाय चेंडू आणि चेंडू क्लीन बॉल, फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. तर निश्चितच आपण पाहू शकाल डीजे मास्टर आपल्याला आठवण करून दिल्या आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं निश्चितच सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. आपलं सुद्धा स्वागत आहे. तर पुन्हा एकदा योगेश तयार. योगेशचा हा पुढील चेंडू मात्र सेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला प्रहार केला. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या करण ठाकूर जर्सी नंबर 18 विराट कोहलीचा जर्सी नंबर आपण परिधान करताना पाहतोय. त्या पद्धतीने आपण त्याच्या या सीझनमध्ये चांगली कामगिरी पाहिली आहे. बघा आज आपल्याला मलंगड विभागामध्ये पहिलं शतक ज्याच्या नावावरती पाहायला मिळालं असतं कदाचित, पण चेंडू संपले गेले. 97 धावांची 20 पॉडक फलंदाजी करणारा करण ठाकूर अर्थात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय नेवालीपाडा टीमकडनं. दरम्यानचा हा चेंडू हलक्याशा हाताने क्लिक केला. आता जबाबदारीने क्रिकेट खेळला जातोय. दुसऱ्या धावेसाठी पलटला. डायरेक्ट किट देण्याचा प्रयत्न निश्चित पंच दर्शवताना पाहतोय बाला माने अतिशय नामांकित पंच आहेत की क्रीजवरती योग्य ते वेळेवरती पोहोचलाय फलंदाज. नितीन जाधव वरती आता पूर्णपणे भरोसा असेल, कारण नितीन चांगल्या टचमध्ये पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. त्याने जबरदस्त शॉट सिलेक्शन केले, तंतोतंत फटकेबाजी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे त्याच दिशेने फटक्यांची त्याने प्रहार करण्याचा क्षमता दाखवली आहे. पुन्हा एकदा तयार योगेश म्हात्रे. बुग्याचा हा चेंडू शेल ड्रॉप. म्हात्रेपाडा म्हटलं की नेहमीच चांगले क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी असते, परंतु आज गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. थोडासा नाराजी व्यक्त करताना पाहतोय बघा बुग्याला सुद्धा ठाऊक होतं की हा झेल जर टिपला तर पूर्णपणे बॅकफुटला नेवालीपाडा टीमला पाठवू शकतोय, परंतु तसं घडलं नाही आहे. दुसरा झेल ड्रॉप करताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये म्हात्रेपाडा संघ. जय बोले म्हात्रेपाडा संघ सध्या गोलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर डिसाईड केलं की आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ आणि तशाच निर्णयावरती ठाम असताना आपण पाहू शकाल कृष्णा म्हात्रेच्या नेहमीच सानिध्याने खेळणारा हा संघ. आणि आज आपण पाहू शकता प्रतिष्ठा या दोन्ही संघांची मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ जेव्हा आमने सामने पाहायला मिळतात तेव्हा सामना रफ अँड टफ स्थितीचा असतोय आणि त्याच स्थितीने दोन्ही संघ आता सध्या सामन्याची सिच्युएशनला पाहू शकता आपण सुरुवात झाली आहे, परंतु धावा बनवण्याचा प्रयत्न नेवालीपाडा टीमकडनं होतोय, तर धावा बचवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता तर म्हात्रेपाडा या संघाच्या माध्यमातून होतोय. षटक समाप्त दुसरं आणि 2 षटकांच्या वाजवी केल्यानंतर समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती. पहिलं षटक बावरपेचं मात्र नेवालीपाडा संघाच्या बाजूने होतं. विकेट न गमवता 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर पहिला गडी बाद जसा झाला रोशन जाधव तसा प्रेशर क्रिएट केलं म्हात्रेपाडा या टीमने आणि आता थोडंसं प्रेशरच षटक होतं आणि तो प्रेशर षटक थोडंसं काढताना पाहतोय आपल्याला. निश्चितच नेवालीपाडा संघाचा नितीन जाधव आणि करण ठाकूर. शॉर्ट मीटिंग बोलवलं जातंय 2 षटकांच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर. एक षटक म्हात्रेपाडा संघाच्या बाजूने राहिला, दुसरं षटक आपण पाहिलं आणि त्यानंतर आपण बघू शकाल गोलंदाजीसाठी
विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गोलंदाज करण्यासाठी सज्ज अजयला पाहू शकाल. अजय गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन येतोय. निश्चित आज आपण पाहू शकेल MTC या वाहिनीच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळेल. सागरफळाचा आपल्याला ही वाहिनी पाहायला मिळेल. त्यानंतर आजच्या या दिवसामध्ये आमचे साथी समलोचक जवळीक मित्र जगदीश दादा पाटील निश्चितच थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होणार आहे. समलोचन आमचे कॉमबॉक्समध्ये त्या आज शेअर करतील. आज संपूर्ण दिवसामध्ये त्यांचा आवाज तुम्हाला पाहायला निश्चितच मिळेल. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल पंच फिरोज सर आणि बाला माने हे दोन ऑफिशियल पंच आहेत. आणि मान्यवर आमचे व्यासपीठावरती उद्घाटन समारंभासाठी अमित दादा चिगंगर, त्याच्या सोबत आपण पाहिलं माजी सरपंच निलेश दादा मात्रे, त्याच्यानंतर सरपंच शमील दादा जाधव, बालाराम दादा मात्रे, जनार्दन दादा डोंगरे, त्याच्यानंतर विलासजी खरे, हे सर्व मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आमंत्रित केलं होतं आणि ते उपस्थित आहेत. दरम्यानचा हा चेंडू जबरदस्त स्ट्रोक करण ठाकूरच्या बॅट मधून, हा जबरदस्त स्ट्रोक होता, चौकार. जबरदस्त बॅटिंग होते. पुन्हा एकदा जबरदस्त गॅप मध्ये 20 सेप मध्ये कलात्मक फटका, जबरदस्त ग्लोरस टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, अजून एक चौकार. निश्चित झेल कॅचेस वर्णन करत होतो, कारण कॅचेस विन द मॅचेस आम्ही म्हणत असतोय. कारण जेव्हा झेल आपण ड्रॉप करताना तो फलंदाज नेहमीच घातकी ठरतो. आता दोन चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या बनताना पाहतोय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, स्करकटचा फटका, प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दोन सलगचे चौकार आल्यानंतर इथे पाहू शकता आपण गोलंदाजाने कमबॅक केला. अजयने 28 आकड्यावरती पोहोचतोय नेपाली पाडा संघ. सकाळचं सत्र आहे, एक टार्गेट सेटअप करावा लागेल नेपाली पाडा या संघाला. गोलंदाज अजय, हाय चेंडू मात्र बॉडीला प्रश होतोय. सलगच दोन चेंडू डॉट फेकल्यात. हा कमबॅक आहे मात्रेपाडा संघाचं, हा कमबॅक आहे संपूर्ण टीमचं, हा कमबॅक आहे. आपण निश्चितच बघू शकाल अजय मात्रेचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, डीप लॉंग ऑन, वाईड इज लॉंग ऑफ, डीप कव्हर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, अशा दरम्यानचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मात्रेपाडा या संघाच्या माध्यमातून. धाबल कबड्डी धावसंख्या 28 धावा आहेत. दोन चौकाराच्या सहाय्याने सध्या बॅटिंग करतोय करण ठाकूर. करण ठाकूरचा हा फटका, गुडघ्याचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा मात्र लेट क्रिएट करताना पाहतोय करणला. फक्त सिंगलच्या नुसार धाबल कबड्डी धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचतोय. (29) 29 या आकड्यावरती पोहोचतोय. षटक क्रमांक 3 आहे, सुरू आहे आणि पहिला सामना आपण एन्जॉय करता उशिरा प्रेक्षक वर्ग इथे जोडल्या, त्यांच्यासाठी त्यांच्या माहितीसाठी सरळ आपण पाहू शकाल नेवाली पाडावीपेक्षा मात्रेपाडा ही लढत. पुन्हा एकदा आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न, तारीख किट दिलाय, पण पंच दर्शवताना पाहतोय नोट आउटचा इशारा. षटक समाप्त, तिसरं ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण जाऊया स्कोर बरोबरती धावसंख्या धाबाल कबर 30 या आकड्यावरती 10 ची सरासरी गाठताना पाहतोय नेवाली पाडा या संघाला. डीजे
तडीची आपण पाहू शकाल MTC वाहिनीच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमचे म्हणजे मान्यवर उपस्थित आहेत. खासकर आपण पाहू शकतो उद्घाटन समारंभासाठी पहिला सामन्याचा आनंद घेताना पाहतोय आपण आमच्या स्क्रीन समोर MTC वाहिनी जोडताना पाहतोय. व्यासपीठावरती अमित दादा चिकेंगर, अविनाश दादा सालवी, निलेश दादा म्हात्रे, शमील दादा जाधव, विलास दादा खरे आणि त्यांच्यासोबत आपण जनार्दन दादा डोंगरे आणि ज्ञानदेव कुंभारकर, कैलास दादा म्हात्रे, त्याच्यानंतर रमेश म्हात्रे, त्याच्यासोबत आपण पाहू शकता तानाजी म्हात्रे बालगावचे प्रसिद्ध उद्योजक हे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्व मान्यवर मात्र पाहू शकता आपण स्क्रीन समोर. दरम्यानचा हा चेंडू पुलचा फटका दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता. संवाद चांगला होता, कॉम्बिनेशन चांगला. बघा आज मात्र सकाळचं सत्र आहे, सकाळचा क्लायमॅक्स आहे. मलंगडच्या पायथ्याशी हा छत्रपती क्रीडांगण छत्रपती ट्रॉफी आपण एन्जॉय करता आणि या छत्रपती ट्रॉफीमध्ये आपण पाहू शकता पहिली लढत एक संघर्ष भरा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत राहिला आहे. दोन्ही संघाने संघर्ष केला. गोलंदाजी करताना आपण संघर्ष पाहिलं की गोलंदाजाने केली आणि त्याच्यानंतर फलंदाजी करत असताना या दोन फलंदाजाने संघर्षामध्ये धावा कुठल्यात. दरम्यानचा हा चेंडू बॅट कट आहे. अन्यथा मात्र निश्चितच माघारी परतावं लागलं असतं. कारण नितीन जोपर्यंत तोपर्यंत नेवालीपाडा टीमसाठी धावा बनू शकतो. नितीनने ती जबाबदारी स्वीकारली आहे. नेवालीपाडा म्हटलं की निश्चित नितीन आणि रोशन ही जोडी सलामीची एक चांगली कार्यरत असतो. परंतु जसं रोशन बाद झाला करण आणि नितीनने जबाबदारी स्वीकारली, धावा बनवतात. धापलकावरती धावसंख्या 33 आकड्यावरती पोहोचतोय नेवालीपाडा हा संघ. जबरदस्त लढत पाहतोय. पहिलं सत्र सुरू आहे. दरम्यानचा हा चेंडू मात्र लेंथ पाहावी लागेल. बालामाने यांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. इट इज अ व्हाईट. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर असलेला चेंडू मिश्रण करण्याचा प्रयत्न मलंगड एक्सप्रेस योगेश म्हात्रे बुग्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. बुग्याने पहिलं षटक खूप चांगलं फेकलं होतं वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं त्याने चांगलं षटक फेकलं होतं. फक्त धावा खर्च केल्या होत्या 5 आणि महत्त्वाचा फलंदाज रोशन जाधवला त्याने बाद केला होता. करण आणि नितीन जाधवची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या धावफलकावरती धावसंख्या जोडतोय नेवालीपाडा टीमसाठी. एज लागली आहे आता, मिस्टेक नसणार. करणला माघारी पारावत लागतोय. दुसरा धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये टीम नेवालीपाडाला. सफलता योगेश म्हात्रे जेव्हा जेव्हा आला त्याने दाखवलं आपल्या नावाचा परिचय. कारण त्याने विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. अजून एक मोठा धक्का दिला मैदानाच्या आतमध्ये टीम नेवालीपाड्याला आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपण पाहू शकाल पुन्हा एकदा अंधाधुंद शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय रनआउटच्या स्वरूपाने. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद. निश्चितच मात्र नितीनवरती जबाबदारी आहे. नितीनने मात्र स्वीकारली आहे जबाबदारी. रनआउटच्या स्वरूपाने विकेट सॅक्रिफाईस गेलाय. फलंदाज बाद होणार आपण पाहिला.
जय शाह फलंदाज बाद झाला. जय जाधव नवीन फलंदाज विजय जाधव जातो मैदानाच्या आतमध्ये. नेवाळीपाडा आणि मात्रेपाडा ही व्हेरी बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये छत्रपती ट्रॉफीमध्ये पहिलाच सामना तुम्ही अनुभवता पाहता. स्क्रीनवरती पाहतोय आपण पुलचा फटका. व्हॉट अ हिट. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. जबरदस्त फटका. पुलचा फटका. रोहित शर्माची आठवण करून देणारा हा स्ट्रोक होता. नितीन जाधव अतिशय चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार 1 चौकारीच्या मदतीने सध्या तो बॅटिंग करतो. 40 या आकड्यावरती 40 ही धावसंख्या आतापर्यंत मी म्हणणार नाही खराब स्थितीला आहे नेवाळीपाडा संघ. कारण सकाळचं सत्र आहे. गोलंदाजाला पोषक असणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा उचलला योगेशने. परंतु आता थोडंसं सेट झालाय गोलंदाज आणि त्याचा फायदा उचलताना पाहतोय आता नितीन जाधव. अजून एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू चांगला होता. बघा नाराजी थोडीशी दाखवतोय. योगेशला ठाऊक होतं की मागचा चेंडू माझा थोडासा चुकी होता, मागे पडला, त्यामुळे पुलचा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं फलंदाजाला. परंतु आता शेवटचा अंतिम चेंडू चांगला फेकलाय योगेश मात्रेने. 4 षटकांचा खेळ झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी गाठताना 40 या आकड्यावरती पोहोचताना पाहतोय संघ नेवाळीपाडाला. नेवाळीपाडा आणि त्यांच्यासोबत आपण मात्रेपाडा. आतापर्यंत या सीझनमध्ये सध्या आपण पाहिलं की पगडा थोडा नेवाळीपाडा संघाचा भाडी राहिला. याच ग्राउंडवरती आम्ही पाहिलं होतं नेवाळीपाडा संघाला विजय प्राप्त करताना आणि डॉमिनेट केलं होतं मात्रेपाडा संघाला. आता पुन्हा एकदा संधी आहे. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये उलटफेर होत असतात. क्रिकेट कोणी ओळखू शकत नाही आहे. आता आपण पाहिलं सध्याच्या स्थितीला टेस्ट क्रिकेट अँड द बेस्ट क्रिकेट. पहिला सामना भारतीय संघाने जबरदस्त डॉमिनेट केला ऑस्ट्रेलियन संघाला. परंतु त्याचा पलटवार कसा करावा त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण ऑस्ट्रेलियन संघाने दिलं दुसऱ्या टेस्टमध्ये आणि त्यानंतर मात्र सिरीजची बराबरी केली. अजूनही ती सिरीज जिवंत आहे. तसाच हा क्रिकेट आहे ते आपण पाहू शकाल. या क्रिकेटमध्ये सुवर्ण संधी आहे बघा सौरभसाठी. नील संदीप पाटील यांच्याकडनं जर या षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. 6 चेंडूमध्ये फक्त 3 फलंदाजांना बाद करायचं आहे. बघा बोलणं सोपं आहे परंतु करणं खूप कठीण आहे. कारण त्यांच्यासमोर ताकदीचे फलंदाज आहेत. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल वाकलन आणि वडवली बी ज्या पद्धतीने लढत असतो त्याच पद्धतीने मात्रेपाडा आणि नेवाळीपाडा ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक होता. एलिव्हेशन मिळालं नाहीये. कॅप्टन कूल मात्र झेलकाली आणि आता मात्र दाखवून देतोय की कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं पाहिजे ज्याचं प्रत्यक्ष उदाहरण तर कृष्णा मात्रे यांच्या माध्यमातून. गुड कॅच. फलंदाज बाद विजय जाधव. पहिल्याच बॉलवरती गडी बाद केला आणि आता मात्र पूर्णपणे संधी असेल गोलंदाजाला. गोलंदाज आपण पाहू शकाल सौरभ गोलंदाजी करतो. सौरभ मात्रे आणि जर अजून 2 फलंदाजांना बाद केलं तर निश्चितच नील संदीप पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला मिळू शकतोय. निलेश जाधव सर्वात अनुभवी गोलंदाज. अगोदर जर शतक बघितलं असेल तर निलेश जाधवने संपूर्ण गाजून ठेवलं होतं. परंतु आता यंगस्टरांना संधी त्यांच्या माध्यमातून दिली जातोय
आणि त्यामुळे आज यशस्वी संघ म्हणून नेवलीपाडा संघाला आम्ही या मलंगड विभागामधून पाहतोय. ज्याप्रमाणे ताकदवर संघ मात्रेपाडा आहे त्याच ताकदीचा क्रिकेट आत्ताच्या सध्याच्या स्थितीला नेवलीपाडा संघ खेळतोय. त्यामुळे ज्याप्रमाणे मी वर्णन केलं तर वाकलन विपक्ष वडवलिपी ज्याप्रमाणे आटाटाटीची लढत होत असतोय. बघा समोरचा जर विचार केला तर मित्र एकामेकाचे खूप मित्र आहेत, परंतु जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतात तेव्हा मात्र मैत्री बाजूला ठेवून मात्र आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी हे दोन्ही संघ मात्र आमने सामने खेळत असतात. हलक्याशा हाताने क्लिक करायचं तर डॉट चेंडूची समाप्ती 40 धावा मात्र बघा थोडंसं नो स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज नितीन जाधव असं म्हणत आहे की निश्चित मनात की स्ट्रायकिंग एंडला मला हाणलं पाहिजे आणि तसं दृश्य पाहायला मिळालं. अनुभव आहे निलेश जाधवकडे स्ट्रायकिंग हाणण्याचं काम केला, स्ट्रायकला हाणण्याचं काम केलं इथे नितीन जाधवला आणि येणाऱ्या 3 चेंडूवरती पाहायचं आहे नितीन जाधव हा नेवलीपाडा संघाला कुठपर्यंत पोहोचवतोय. जबरदस्त बॅटिंगचा उदाहरण पेश केला आतापर्यंत नितीन जाधवने 2 षटकार 1 चौकाराच्या सहाय्याने सध्याच्या घडीला फलंदाजी करतोय. 3 चेंडूवरती पाहायचं आहे 50 ते 55चा टार्गेट सेटअप करेल का हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय, कारण धावफलकावरती धावसंख्या फक्त 41 धावा पाहायला मिळतात. हा फटका पुन्हा एकदा फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 43 धावांवरती पोहोचलाय संघ. उर्वरित येणारे 2 चेंडू नितीन जाधव संघर्ष करतोय अजूनही मात्र धावा बनवण्याचा. धावफलकावरती धावसंख्या 43 या धावा आकड्यावरती पोहोचलाय संघ नेवलीपाडा. हनिष्का 11 नेवलीपाडा संघ सध्याच्या घडीला थोडासा मी म्हणेल धावा बनवण्यासाठी संघर्ष करतोय. कमी सुद्धा नाही आहेत, परंतु मात्रेपाडा संघासोबत खेळत असताना धावसंख्या येणं फार गरजेचं आहे. नितीन सलामीसाठी गेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु नितीनला पाहिजे तशी स्ट्राईक मिळाली नाही आहे. अन्यथा मात्र स्कोरबोर्डवरती दृश्य थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. दरम्यानचा हा बॉल मात्र चेंडू सीमारेषेच्या लगत जातं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, नितीनला मात्र माघारी परतावं लागतोय. फलंदाज बाद 44 या आकड्यावरती नेवलीपाडा संघ अजून एक फलंदाज गमावत आहे. शेवटचा अंतिम चेंडू असेल आणि या अंतिम चेंडूमध्ये पाहायचं आहे नेवलीपाडा संघ कुठपर्यंत पोहोचतोय. अंतिम बॉल वरती फटका फसलाय, राजेश मात्रे जेलखाली, नो मिस्टेक, फलंदाज बाद. 44 धावा आणि 45 धावांचं टार्गेट असेल, मात्र मात्रेपाडा या संघासमोर नेवलीपाडा संघ थोडासा मात्र मी म्हणेल आपल्या समर्थकांना नाराज करतोय, कारण नितीन जाधवची जबरदस्त भरीव कामगिरी, परंतु पहिला धक्का रोशन जाधवचा खूप लवकर लागला आणि त्यामुळे 5 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आपल्याला धावफलकावरती धावसंख्या 44 या आकड्यावरती पोहोचताना पाहिलं. तर क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होईल कोणच सांगू शकत नाही आहे, फक्त संघर्ष करावा लागेल. आत्ताच्या सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर नेवलीपाडा संघाचं क्रिकेट खूप चांगलं राहिलं आहे, मात्र मात्रेपाडा संघ सोबत खेळत असताना 2 सामने आतापर्यंत झाल्यात आणि दोन्ही सामन्यामध्ये नेवलीपाडा संघ हा विजय प्राप्त केला. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या बदल गोष्टी होतच असतात आणि ऐतिहासिक बदल करण्यासाठी हा क्रिकेटचा ग्राउंड छत्रपती क्रीडांगण ग्राउंड हा ओळखला जातोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर मात्रेपाडा संघाने या ग्राउंडवरती बरेचसे चॅम्पियनशिप पटकावल्या आहेत, तर नेवलीपाडा संघाने सुद्धा या ग्राउंडवरती चॅम्पियनशिप पटकावल्या आहेत. तर दोन्ही संघ एक तुल्यमान संघ आहेत, दोन्ही संघ चांगले संघ आहेत, परंतु या संघांमध्ये आज या सकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ जिंकेल
तडीचीच आपण पाहू शकाल प्रसिद्ध उद्योजक थोर समाजसेवक आपण व्यासपीठावरती आपण पाहता साईदादा यांचं आगमन झालंय. साईदादांचं वेलकम स्वागत छत्रपती ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तडीचीच आपण व्यासपीठावरती मान्यवर आहेत उपस्थित आहेत. मान्यवरांची मांडी आमच्या या उद्घाटन समारंभासाठी आपण पाहता तर निश्चितच व्यासपीठावर आपण पाहू शकाल विलासजी खरे साहेब आहेत. त्यांचं मान सन्मान आम्ही करणार आहोत. निश्चित विलासजी खरे या साहेबांचं सन्मान केलं जाईल. तर व्यासपीठावरती मी विनंती करेल की अविनाश दादा सालवी यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. तडीचीच व्यासपीठावरती ज्यांचं सन्मान केलं जातंय त्यानंतर आपण सन्मान घेणार आहोत. तडीचीच व्यासपीठावरती त्यांचं नुकतंच आगमन झालंय. ढोंडा वडवलीचे सत्यम भोईर सरपंच साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं व्यासपीठावरती आम्ही स्वागत करतोय. आज त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारणार आहे. तर सामना स्टार्ट झालाय. इथे मात्र संधी होती डायरेक्ट हिट करण्याची परंतु डायरेक्ट हिट झालेली आहे. कृष्णा मात्रे कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये बघा 45 धावांचा टार्गेट आहे. कृष्णाने जबाबदारी स्वीकारली आहे. सलामीसाठी तो गेलाय आणि त्यामध्ये आपण बघू शकाल की राजेश आणि कृष्णाची सलामीची जोडी पॉवर प्लेचा सामना करण्यासाठी रोशन जाधव हा गोलंदाज आहे. अतिशय किफायती गोलंदाज आहे नेवालीपाडा टीमसाठी. लेफ्ट आर्म सीमर हा चेंडू वाटा बॉल जबरदस्त अतिशय चांगला चेंडू होता. जाणला जातोय नेवालीपाडा संघ नेहमीच अशा मॅचेस ते बनवतात. अशा मॅचेस जिंकताना पाहिलंय परंतु आता तेच त्यांना करायचं आहे. नेवालीपाडा म्हटलं की निश्चित एक जुजारू संघ आहे परंतु त्यांच्या समोर एक दादा संघ म्हणून मलंगड विभागातील म्हात्रेपाडा संघ पाहतोय. काय फटका प्रहार केलाय जबरदस्त गुडघ्याचा वापर केला आणि स्वीपचा हा फटका फलंदाज राजेश मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर मागच्या मॅच मध्ये सुद्धा आम्ही पाहिलं होतं. मागच्या स्पर्धेमध्ये राजेश या पद्धतीचं शॉट सिलेक्शन खूप चांगलं लवकर पिकअप करत असतोय आणि ते दृश्य पाहायला मिळाला. तोपर्यंत संधी होती 2 धावा घेण्याची आणि 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय 4 या आकड्यावरती. हा चेंडू मात्र LBW ची अपील होतोय. बघा लाऊड अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त थोडासा आत्मविश्वास कमी. रोशनला सुद्धा डाऊक आहे की कदाचित हा चेंडू लेग स्टंप मिस करेल. त्यानंतर चेअरअप करतोय. सर्व संघ आपण सर्व खेळाडू आपण पाहू शकाल एक चांगल्या स्थितीने. अपिलामध्ये उत्साह जास्त होता थोडासा आत्मविश्वास कमी होता आणि त्या आत्मविश्वासामध्ये पंचांकडनं फिरोज सरांकडनं इशारा येतोय नॉट आउटचा. गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र जबरदस्त अडवला जातोय. जबरदस्त फील्ड सिलेक्शन. टीमसाठी धावा रोखल्यात. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोशनने धावा खर्च केल्यात 5 धावा. आता मात्र सामना जबरदस्त रंगत स्थितीला. तर नेक्स्ट मॅच साठी आम्ही आमंत्रित करत होतो ढोंडा वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट हेडुटने अर्थात आवीचा संघ. तर या आपण टॉस साठी एक सत्र समाप्त झालाय.
त्यानंतर आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तर दोन्ही कॅप्टनने इमिजिएटली आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. तर आपण टॉस उडवण्यासाठी तो साईदादांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत टॉस. दोन्ही संघनायक किती उपस्थित आहेत. दोन्ही संघनायकांचं आम्ही छत्रपती ट्रॉफीच्या माध्यमातून प्रथम स्वागत करतो. तर नाणेफेकीचा कौल आम्ही आमचे मान्यवर साईदादांच्या शुभ हस्ते मी करत आहोत. डोंडा वडवली आणि हेडूटने आवीचा संघ. तर टॉस जिंकलाय हेडूटने संघाने. तर आवी काय डिसाईड करशील? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर भिवंडीमधून बिलॉंग करणारा आपण पाहू शकाल डोंडा वडवली संघ हा सुद्धा ताकदवर संघ. आम्ही बऱ्याचदा तिकडे गेलो आहे खेळताना. जेव्हा आम्ही खेळत होतो हा संघ सुद्धा खूप चांगला आहे. परंतु त्यांच्या समोर खेळत असताना त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तर निश्चितच आता सध्याच्या सीझनला तुमचा संघ सुद्धा एक चांगला क्वालिटी क्रिकेट दाखवत आहे. असे कोणते खेळाडू असतील गोलंदाज फलंदाज की त्यांच्यावरती या मॅचमध्ये आपण भरोसा करू शकता? आहेत बंटी आहे, हर्षद, मी आहे, 4-5 बॉलर आहेत. म्हणजे होईल चांगली मॅच होईल. तर निश्चित ही प्रतिक्रिया होती टॉस जिंकल्यानंतर आवीची. बेस्ट ऑफ लक. त्यानंतर जाऊया डोंडावलीचं कॅप्टन प्रज्वल दळवी. तर निश्चित प्रज्वल आपण नाणेफेकी गमावली आहे. तर नाणेफेकी आपण जे संघाने जिंकल्या असतील काय डिसाईड केलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. परंतु आता फलंदाजी करायची आहे. प्रथमच तुम्ही या विभागामध्ये श्री मलंगड विभागामध्ये आलात. परंतु आम्ही तिथे गेलो होतो मलंगड विभागामधून. चिंचोली संघ बऱ्याचदा तुमच्या स्पर्धेमध्ये खेळला आहे. परंतु इथे खेळत असताना तुम्ही समोर तुमचा संघ डोंबिवलीचा संघ आहे, हेडोटे संघ, त्यांच्यासमोर खेळत असताना किती धावांचा टार्गेट असेल? टार्गेट असं काय नाही, प्रत्येकाने 100% द्यावा आणि चांगला खेळ करावा हीच अपेक्षा आहे. रिचीच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? शेवटचा प्रश्न असेल. आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण मातीची पिच आहे, त्याच्यामुळे खेळायला मजा येईल. कारण आमच्याकडे कॉन्क्रीटचे पिच असतात आणि इकडे मातीच्या पिचवर खेळायला मजा येते आणि खूप चांगलं आयोजन आहे. खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. रिचीच ही प्रतिक्रिया होती प्रज्वल याने डोंडा वडवली. टॉस बॉक्समधून मात्र आपण पाहू शकता हेडूटने संघाने टॉस जिंकलाय. डिसाईड केलं की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि डोंडा वडवली या संघाला आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी. तर नेव्ह बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खरा संघर्ष, खडा युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे म्हात्रेपाडा आणि नेवालीपाडा संघाच्या माध्यमातून. निश्चितच मान्यवर असतात त्यांचं एक एक छोट्या छोट्या गोष्टींवरती नजर असतात. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटवरती प्रेम करणारे नेहमीच डगआउटमध्ये आम्ही पाहतोय. गोलंदाज आपण पाहता गोलंदाजी करण्यासाठी सर्वात अनुभवी गोलंदाज लखन जाधवला. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल क्रिकेट म्हटलं की अनुभव असणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुभवच्या जोरावरती आपण क्रिकेटच्या मॅचेस जिंकत असतो, स्पर्धा जिंकत असतोय. आणि तसं घडलं मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून रोशन जाधवने केली. परंतु त्याला साथ देताना बॅकिंग गोलंदाज इथे टॉप एज आहे, चेल टिपलं जात आहे. राजेश मात्रेला मात्र माघारी परतावा लागेल. थोडंसं नाराजी व्यक्त करताना बघतो कॅप्टन कुल कृष्णाला की कृष्णाला सुद्धा ठाऊक आहे की राजेशच्या विकेटचं महत्त्व खूप आहे आणि राजेशला क्रीजवरती थांबणं फार गरजेचं होतं. परंतु राजेशने चुकी केली आहे. शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. परंतु यशस्वीरित्या लखन जाधवने ज्या ओळखला जातो विकेट टेकिंग गोलंदाज आणि त्याने आपल्या टीमसाठी विकेट प्राप्त करून दिला. 15 या आकड्यावरती पहिला धक्का लागलाय आणि आता मात्र येणाऱ्या क्षणामध्ये 18 चेंडू समीकरण 30 धावांची गरज असेल. डीजे तर विनंती करेल की मी राजेश मात्रे यांना की आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. माईची उद्गार शाल आणि छत्रपती
ट्रॉफीचा सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जाईल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 15 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. योगेश मात्रे उर्फ बुग्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इनाफ नंबर 3 वरती गेलाय. बघा हा सामना सहजासह मात्र कोणत्याही संघाला जिंकता येणार नाही. त्या पद्धतीने जेव्हा लॉट्स उडवलं गेलं होतं लाईव्हच्या माध्यमातून MTCच्या माध्यमातून तेव्हाच आम्ही सांगितलं की पहिला सामना छत्रपती ट्रॉफीचा रंगतदार होणार. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. येतो हा षटकार. काय फडका होता. जबरदस्त षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने दाबलकावरती धावसंख्या 21 या आकड्यावरती 17 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे.
षटकार येते. षटकाराच्या साहाय्याने दाभोलकरवरती धावसंख्या 21 या आकड्यावरती गोलंदाज तयार आहे. जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने क्लिक केलाय. चेंडू जातोय कव्हरला. एक धाव पूर्ण. सिंगलच्या नुसार दाभोलकरवरती धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचतोय. हलक्याशा हाताने क्लिक केलाय. बावीस आकड्यावरती पोहोचतोय. षटक क्रमांक 3 रोशन जाधव आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. नेवालीपाडा की म्हात्रेपाडा हा सामना जिंकणार कोण? छत्रपती ट्रॉफीची पहिलीच लढत. अतिशय चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. हलक्याशा हाताने क्लिक केलाय. समजदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक धाव पुन्हा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी एक्युरेट नाही आहे. थोडंसं लेझी क्रिकेट करणं पाहायला मिळालं. 2 धावेच्या नुसार दाभोलकरवरती धावसंख्या 24 या आकड्यावर पोहोचतोय. चोवीस धावा दाभोलकरवरती झाल्यात. पुन्हा एकदा पुलचा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. बघा चित्त्याच्या चपलेने आता मात्र क्रिकेटिंग शॉटच्या माध्यमातून दाभोलकरवरती धावसंख्या बनवल्या जातात. 26 आकड्यावरती दाभोलकरवरती धावसंख्या पाहतोय आपण. रोशन जाधवला मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी दुसऱ्या स्पेलमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आपण पाहू शकाल समजदारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी दोन्ही खेळाडूंनी घेतली आहे. त्यांना सुद्धा ठाऊक आहे की सामन्यामध्ये काय होऊ शकतोय. शेवटपर्यंत राहणं फार गरजेचं आहे. कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये कृष्णा म्हात्रेला आपण पाहता. दुसऱ्या बाजूला योगेश म्हात्रे उर्फ भुग्याला आपण पाहतोय. गोलंदाजीवरती तेवढा ताकदीचा गोलंदाज रोशन जाधव. हाही चेंडू हलक्याशा हाताने क्लिक केलाय. प्रयत्न खूप चांगला आहे दोन्ही फलंदाजाकडनं. अतिशय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलच्या नुसार दाभोलकरवरती धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचलाय संघा. 27 ऑन द बॉट. दाभोलकरवरती धावसंख्या बनवायच्या आहेत 45. 27 झाल्यात आणि आता मात्र 13 चेंडू 18 धावांची गरज आहे. 13 चेंडू 18 धावा. काही होऊ शकतोय. सामना कुठेही जाऊ शकतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसलाय कृष्णाचा. डॉट चेंडूची समाप्ती. षटक समाप्त. 18 धावा 12 चेंडू मागे हव्यात आता सामना जिंकण्यासाठी टीम म्हात्रेपाडा संघाला. बारा चेंडू 18 धावांची गरज आहे. 9.00 ची सरासरी गाठायची.
गोलंदाज तयार. कार्तिकचा हा चेंडू जबरदस्त अप्रतिम फटका योगेश मात्रेच्या बॅट मधून चौकार येतोय. चौकाराची नितांत गरज होती आणि तो गरज असताना चौकार येतोय. टीमच्या कॅप्टननी इथे उपस्थित राहायचं आणि कोणी जोईली टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचं. लॉर्ड्स प्रमाणे जोईली संघाचा सामना दुसरा होता, तर आपण इथे उपस्थित असाल तर आपण इथे यायचं. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. एक तिरी तो एक मेरी असं दृश्य पाहायला मिळतोय. बघा नेवाली पाडा संघ अजूनही संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज आहे. एकाच डॉट चेंडू पुन्हा एकदा सामना फसू शकतोय. कार्तिकला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो नेवाली पाडा टीमकडनं. कार्तिक हाही चेंडू जबरदस्त होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं डीप राहिलाय. कारण 45 टार्गेट सकाळचं क्लायमॅक्ट आहे. कृष्णा तेच सांगतोय योगेशला की सकाळचं क्लायमॅक्ट आहे. कदाचित चेंडू खाली सुद्धा राहू शकतोय आणि ते दृश्य आम्ही 2 चेंडूवरती पाहिला आणि कार्तिक यशस्वी ठरताना पाहतोय. अगोदरचा चेंडू थोडासा मागे पीच केला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर 2 चेंडू डॉट फेकल्यात. ऑन साइडला आता निर्णायक झेल असेल. झेल खाली रोशन जाधव नो मिस्टेक. फलंदाज बाद योगेश मात्रेची गोल्डन विकेट कॅरी केली आहे कार्तिक या गोलंदाजाने. थँक्यू डीजे मास्टर. 31 आकड्यावरती दुसरा गडी बाद होतोय. 2 चेंडू मात्र डॉट नंतर फलंदाजावरती प्रेशर दर्पण आपण पाहिला आणि प्रेशराइज क्रिकेट पाहताना पाहिलं मात्रेबरा टीमकडनं योगेश मात्रे उर्फ बुग्या या फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजी चांगली होतोय. गोलंदाज कार्तिक यशस्वीरित्या गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चौकार वगळल्यानंतर 3 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकल्यात कार्तिकने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिडल काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. रोशन जाधव ऑन द स्टंप फेकी. एकच धाव सिंगलच्या नुसार धावफलकावरती धाव संख्या पाहायला मिळतं. धावफलकावरती तेरा धावांची गरज आहे. आपण पाहू शकाल 13 धावांची गरज. येणारे 7 चेंडूवरती 7 चेंडू 13 धावा. जबरदस्त स्ट्रोक. झेल खाली क्षेत्ररक्षक नो मिस्टेक. कॅप्टन कूल. आता मात्र सामना पूर्णपणे फसलाय. सामना फिरवलाय. टीम नेवाली पाड्याने ज्या विकेटची तलाश होती ती कार्तिकनी देऊन दिली आहे नेवाली पाडा टीमला. फलंदाज बाद. कॅप्टन कूल मैदानातून बाहेर. कृष्ण ताकद गावली कामगिरी त्यांची मनाला भावली. त्यांची मनाला भावली कामगिरी त्यांची मनाला भावली. प्रतिष्ठानला संधी ही गावली. शिटी ही बहुमतानी लावली. मतदारांनी कमल निशाणी पाहून दाबलंय बटन. मतदारांनी कमल निशाणी
येणारी 6 चेंडू बघा, सामना कुठे होता, सामना कुठे आला. असं वाटलं होतं की सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व हा मात्रेपाडा संघाचा आहे, परंतु पलटवार केला आहे रोशन जाधवच्या संघाने, निलेश जाधवच्या संघाने. तर या कॅप्टन आपण इथे रिपोर्ट करायचं आहे. जोईली संघाचा कॅप्टन पोहोचलाय. कोणी संघ या आपण. पहिलाच बॉल मात्र कव्हरला प्रहार करण्याचा प्रयत्न, सिंगल. दुसऱ्या दावेचा प्रयत्न, इथे मात्र दुसऱ्या दावेचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. मच्छिंद्रची गोल्डन विकेट कॅरी केली आहे. खराब क्रिकेट दर्शवताना पाहतोय. या चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये, आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी मात्र मलंगटचा अँड्रू रसल आपण पाहू शकता अल्पेश मात्रेच्या खांद्यावरती. फक्त आपण इमिजिएटली याच आहे, जोईली संघाचा कॅप्टन पोहोचलाय. जोईली संघाचा कॅप्टन पोहोचलाय. कोणी संघाचा कॅप्टन आपण त्वरित याच्या टॉससाठी तडीची जयेश पुन्हा एकदा तयार. जयेश 6 चेंडू. काय चेंडू अडवलाय रोशनने. पुन्हा एकदा रनआउटची संधी. दुसऱ्यांदा ते दृश्य पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे ते दर्शवताना पाहतोय. कारण आपण पाहू शकाल रोशन जाधवला हवेमध्ये झोकवला, आणि बघा रिप्लायच्या माध्यमातून जबरदस्त टेलिग्राफ आपण पाहता. MTC या वाहिनीच्या माध्यमातून कशा पद्धतीने फलंदाज बाद झालाय, कोणत्या खेळाडूची चुकी होती ते दर्शवताना पाहते. ते पाहू शकता आम्ही स्क्रीन समोर, आणि फलंदाज बाद होताना पाहतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, आणि त्यामुळे मात्र या धावा आपल्याला कुटाव्या लागतील. येणारे चेंडू असतील तर धाबलकावरती धावसंख्या 34 झाल्यात. ऑन साइडला हा फटका जबरदस्त येतोय. 6 धावांसाठी षटकार. षटकार येते. षटकाराच्या साइड दाबलकावरती तो धावांची गरज आहे. बघा षटकाराच्या 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अजूनही सामना बॅलन्स. व्हॉट अ मॅच. सामना खूप रंगतदार आहे. अँड्रू रसल आहे इथे, मात्र जल टिपले जात आहे. काम तमाम. फलंदाज बाद होतोय. जे नव्हतं घडायचं ते घडलंय मैदानाच्या आतमध्ये म्हात्रेपाडा टीमसाठी, आणि सामना फिरवलाय नेवालीपाडा टीमने. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघाची प्रशंसा करेल, कारण सामना अगोदर आपण पाहिला. सामना 2 षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये नेवालीपाडा टीमच्या बाजूने होता. त्यानंतर जसा बुग्या आला गोलंदाजीसाठी, पण सामना पुन्हा एकदा फिरवला पहिल्या सत्रामध्ये बुग्याने म्हात्रेपाडा संघाच्या बाजूने. त्यानंतर जसं दुसरं सत्र सुरू झालं, अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करून सामना पुन्हा एकदा टर्न केला नेवालीपाडा टीमने. त्यानंतर कृष्णाचा जबरदस्त स्ट्रोक, चौकार षटकार पाहायला मिळालं. एक चांगली फलंदाजी, समजदारीचा क्रिकेट. त्यानंतर सामना आला म्हात्रेपाड्याच्या बाजूने. त्यानंतर आपण पाहिलं की फलंदाजी करणारा फलंदाजाने षटकार पेश केला अँड्रू रसलने, मात्र आताच अल्पेश मात्रेने. त्यानंतर आता फलंदाज बाद झाला.
पण सामन्यामध्ये उलटफेर आपल्याला पाहायला मिळाला. सामना कधी म्हात्रेपाडा संघाच्या बाजूने तर कधी सामना नेवालीपाडा संघाच्या बाजूने. अक्षयने जर षटकार पेश केला तर नील संदीप पाटील यांच्याकडनं 2000 पारितोषिक. बघा शेवटचे 2 चेंडू पारितोषिक आपण एकदाच अनाउन्समेंट होणार आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. बघा सामना कुठे होता, सामना कुठे आला. व्हॉट अ हाय व्होल्टेक्स मॅच. जबरदस्त मॅच आहे. सामना कोण जिंकणार, कोण मात्र गमवणार. अरे जोही संघ जिंकेल तो मात्र आनंद साजरा करेल आणि जो संघ हारेल मात्र तो निश्चितच निराश होऊन या ग्राउंड मधून बाहेर झालाय. हा चेंडू जबरदस्त. व्हॉट अ बॉल. अतिशय चांगली कामगिरी. आणि आता मात्र 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. बघा शरड्याप्रमाणे रंग बदलताना क्रिकेट आपण पाहिलाय. आता सध्या झालेल्या नाईट्स रजनी या स्पर्धेमध्ये एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना 5 धावांची गरज असताना आपण पाहिलंय की जीत भोईर हा फलंदाजी करत होता. शेवटचा चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपाने मॅच जिंकली आणि त्या स्पर्धेमध्ये वाकलन संघ चॅम्पियन राहिला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. कधी काय होईल सांगू शकत नाही आहे. दोन्ही संघांना संधी आहे. अभी नाही तो कभी नाही. पायाचं मत सामना जिंकणार कोण. 1 चेंडू 5 धावांची गरज. हिरो या झिरो या चेंडूवरती कोण हिरो ठरणार. नेवालीपाडा संघाचा जयेश की मात्र म्हात्रेपाडा संघाचा फलंदाज. आणि शेवटचा अंतिम चेंडू. व्हॉट अ बॉल. क्या बात आहे. जबरदस्त. इतिहास पुन्हा एकदा रचलाय. मात्र जो सामना म्हात्रेपाडा संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला दिसत होता. पण क्रिकेट आहे, क्रिकेटला अजूनही कोणी जोपासलं नाही आहे. क्रिकेटला अजूनही कोणाला ओळखता आलं नाही आहे. मी तर म्हणे ज्या चुका दर्शवल्या त्या चुका मात्र आता आपल्याला म्हात्रेपाडा संघाला या स्पर्धेमधून या छत्रपती ट्रॉफीमधून बाहेर जावं लागतंय. तर निश्चित टॉससाठी रिपोर्ट करा. आपण टॉससाठी रिपोर्ट करा. कोणी संघ शेवटचा कॉल असेल. बघा लॉर्ड्स प्रमाणे आम्हाला ही स्पर्धा